मला माहित आहे की विद्यार्थी माझ्या या व्हिडिओला विरोध करणार आहे, पण मी इथं माझे मत सांगायला नाही, तर जी दुसरी बाजू पण आहे, जे विद्यार्थ्यांनी कन्सिडर करायला पाहिजे ते सांगायला आलोय. आता विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला विरोध करत आहेत, पण आपल्याला माहिती आहे की दळवी कमिटी इस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि त्यांनीच काहीतरी रिपोर्ट दिले होतं. त्यानुसारच मग हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने राज्यसेवा परीक्षा बदललेली आहे. आता इथे एक मी मुख्य पॉईंट सांगतोय, जे त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की यूपीएससी थ्रू जे पण कॅन्डिडेट सिलेक्ट होत आहेत त्यामध्ये महाराष्ट्राची टक्केवारी कमी आहे. मग ही कशी वाढवता येईल? जर या पॅटर्नमध्ये एवढा जर फरक असेल तर हा कधीच वाढू शकणार नाही. आणि मॅक्झिमम स्टेट्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने मुख्य परीक्षा होती, मग महाराष्ट्रामध्ये का होऊ नये? आणि दुसरा मुद्दा हे आहे की जे यूपीएससी मधून सिलेक्ट होऊन गेलेले आय एस अधिकारी आहेत किंवा आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्या खाली महाराष्ट्रातून सिलेक्ट झालेले डीवायएसपी किंवा डीसी काम करतात आणि त्यांचे कंप्लेंट्स होते की जे हे महाराष्ट्रातून सिलेक्ट होऊन आलेले आहेत ते डिसिजन घेण्याची ॲबिलिटी त्यामध्ये नाही आहे, असे त्यांचे कंप्लेंट्स होते. आणि तुम्ही पण एक खरंच विचार करा की जे आपण सर्कल करून, गोले करून, जे मार्क करून पेपर अटेम्प्ट करून येतोय, त्याद्वारे खरंच आपली विचार क्षमता वाढत आहे की नाही वाढत आहे, की ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने वाढणार आहे.